माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 15 सत्यनारायणाच्या कथा. शौनकादी ऋषींनी एकदा सूत ऋषींना विचारले, चारही युगात सर्व लोकांना उपयोगी विशेष कष्ट न करता येता येईल अशी कोणाची पूजा करावी बरे? तर सूत महर्षी काय म्हणाले, कोवळ्या कमळासारखे ज्याचे नेत्र, केळीच्या बुंद्याप्रमाणे ज्याचे 4 हात, सोन्यासारखे सुंदर असे ज्याचे शरीर, जो सर्व जगाचे रक्षण करतो, त्या शत्रूंच्यासाठी धूमकेतू असणाऱ्या अशा सत्यनारायण देवाची पूजा करावी. तो कलियुगात कलीचा नाश करतो, कामनांची सिद्धी करतो. तो प्रकाश स्वरूप, देवांचा देव, विद्वानांचा विलास, साधुचर्या असलेला, त्याची राजा विल्ल वणिक यांची कथा सांगतोय ती तुम्ही आता ऐका. कथा ऐकल्यावर भक्तिभावाने नमस्कार करावा, प्रसाद घ्यावा. सत्यनारायण म्हणतो, माझी तृप्ती द्रव्यापेक्षा किंचितच्या भक्तिभावाने होते, म्हणून भक्तिपूर्वक प्रसाद खावा, त्यामुळे ऐहिक व पारमार्थिक इच्छा पूर्ण होईल. असे प्रत्यक्ष नारायणाने एका भिक्षुकास सांगितले व तो अंतर्धान पावला. त्या भिक्षुकाने मनातच संकल्प सोडला की आज जी काही भिक्षा मिळेल त्यातून मी सत्यनारायणाची पूजा करेन. त्या दिवशी त्यास नेहमीप्रमाणे थोडी अधिकच भिक्षा मिळाली. त्याचे कौतुक करीतच तो घरी गेला. त्याने पत्नीने सत्यनारायणाच्या पूजेचे साहित्य विकत आणले, लोकांना आमंत्रण दिले, सत्यनारायणाची पूजा केली, भजन केले. त्याच्या भक्तीने सत्यनारायण खूप संतुष्ट झाले. भिक्षुकाच्या इच्छेप्रमाणे परलोकीची सर्व सुखे त्याला मिळाली. ते पाहून इतर लोकही सत्यनारायण करून सुखी होऊ लागले. अशा तऱ्हेने सत्यनारायणचे पूजन लोकप्रिय झाले. एवढे सांगून सुत महर्षी सत्यनारायणाची आणखी कथा सांगू लागले. केदारमणीपुरामध्ये खूप धार्मिक, प्रजाहितात दक्ष असा चंद्रचूड नावाचा राजा होता. तो नारायण भक्त होता. विंध्यचलातील मलेच्छ शत्रूंचे त्याच्याशी एकदा युद्ध झाले. शत्रूंच्या भ्रूशुंडी क्षेपण परिघांमुळे त्याचे मोठे सैन्य नष्ट झाले. पराभव झाल्याने चंद्रचूड एकटाच जंगलात निघून गेला. तो काशीत आला तेव्हा घरोघरी नारायणाची पूजा होताना त्याला दिसली. सर्वत्र शील समृद्धी भरून राहिलेली पाहून तो नारायणाच्या चरणी नम्र झाला. त्याला तेथील एका माणसाने सांगितले, पापाचा नाश करणारे, दुःख शोक नाहीसे करणारे, धन धान्य सौभाग्य संतती मिळवून देणारे, सर्वत्र जय देणारे सत्यनारायणाचे पूजन कोणत्याही दिवशी संध्याकाळी करावे. त्या दिवशी तोरण, केळीचे खांब, मंडप सजवावा. तेथे 5 कलश स्थापन करावे, 5 ध्वज उभार. मंडपाच्या मध्यभागी सुंदर वेदी बनवून तेथे शिलारूप कृष्णाची स्थापना कर. प्रेम भक्ती यांनी युक्त होऊन त्याची पूजा कर. जमिनीवर झोप, त्याच्या ध्यानामध्येच 7 रात्री घालव. यावर हुकुम राजाने काशीतच पूजा केली खरी. तेव्हा प्रसन्न झालेल्या सत्यनारायणाने त्यासाठी उत्तम तलवार दिली. ही तलवार घेऊन तो केदारमणीपुरास गेला. त्याने सर्व शत्रूंना मारले. मिळालेल्या धनाने परत सत्यनारायणची पूजा नर्मदेच्या काठी मोठ्या थाटाने केली. यानंतर तो प्रत्येक पौर्णिमेस सत्यनारायण पूजन करू लागला. त्याचे राज्य खूप वाढले. अनेक वर्ष राज्य करून मरण पावल्यावर तो विष्णुलोकी विलीन झाला. ही कथा पूर्ण झाल्यावर सूत महर्षींनी एका वनात घडलेली कथा सांगितली. ते म्हणाले, एकदा एका भिल्लाच्या वनात काही निषाद होते. वनातील लाकडे घेऊन विकण्यासाठी ते एकदा काशीत गेले. त्यातील एक जण तहानेने व्याकुळ होऊन विष्णुदासाच्या आश्रमात राहिला. येथे आश्रमातील लोकांनी पूजलेल्या श्रीहरीचे दर्शन घेऊन त्याने पाणी प्याले. आश्रमवासियांकडे विपुल धन ऐश्वर्य होते. हे धन पाहून त्यास अचंब वाटले, कारण सैन्याच्या जवळ एवढे ऐश्वर्य कोठून येणार? पूर्वी ते सर्वजण खूप गरीब असलेले त्याने पाहिले होते. याचे रहस्य त्याने त्यांना विचारले. परमसाधू समृद्धीचे लोक लोकांच्या कल्याणाची कोणतीही गोष्ट गुप्त ठेवत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी त्याचे रहस्य म्हणजे सत्यनारायणाचे महात्म्य त्याला सांगितले. ते म्हणाले, मनात कोणती इच्छा बाळगून, कोणती इच्छा न धरता कोणाही मनुष्याने कोणत्याही वेळी अर्धा पाद गहू दळून त्याच्या रव्यात मध, सुवास, तूप घालून नैवेद्य तयार करावा. देवास पंचामृतात स्नान घालून शक्य तेवढे चांगलं संगीत पूजा भक्तिभावाने करावी. खीर, पुरी, दही, दूध आदी दान करावे. सुदाम्याने भक्तिपूर्वक दिलेले पोहे घेऊन त्याला जसे दुर्लभ ऐश्वर्य देवाने दिले, तसेच गोप, वाळिक, व्याघ्र, विभीषण या पापात्म्यांना जसे देवाच्या सानिध्याने सुख दिले, तसेच तो कोणत्याही मनुष्यावर कृपा करतो. देवर्षी नारदाने इहलोकीच्या दुःखांना नाश करणारे हे व्रत प्रत्यक्ष नारायणाला विचारून लोकांना सांगितले.
सत्यनारायणाचा संकल्प सोडण्यासाठी प्रातकाळी उठून नित्यकर्म आटपून तुळशीची मंजिरी हातात घेऊन सत्यामध्ये स्थित अशा हरीचे ध्यान करून मी अमुक अमुक वेळी आपले पूजन कथा करीन. मग प्रसाद वाटून मौनानेच उपास सोडीन असे म्हणावे. सत्यनारायणची पूजा करताना ओम नमो भगवते नित्यं सत्यदेवाय धीमहि चतुपदार्थ दान्येच्च नमस्तुभ्यं नमो नमः या मंत्राने सुवर्णयुक्त 40 ग्रामाची पूजा करावी. या मंत्राचा अर्थ काय? भगवानास नेहमी नमस्कार असो. हे सत्यदेवा, आपले ध्यान करून 4 पदार्थाचा दाता मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. परत आपण एकदा मंत्र बघूया. ओम नमो भगवते नित्यं सत्यदेवाय धीमहि चतुपदार्थ दान्ये च नमस्तुभ्यं नमो नमः. त्यानंतर काशीस घडलेली कथा सुद्धा सांगू लागले. विख्यात अशा काशी नगरीत एक श्रेष्ठ परंतु गरिबीमुळे भिक्षेवरच जगणारा एक ब्राह्मण आपल्या स्त्री व पुत्रासह राहत होता. त्याचे नाव शतानंद. तो विष्णूचा भक्त. एकदा शतानंद अशाच भिक्षा मागत असताना वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेऊन प्रत्येक शहरी त्याच्यासमोर आले. त्यांनी त्यास विचारले, तू काय करतोस? आता तू कोठे चालला? शतानंद म्हणाला, मी भिक्षा मागतो. आताही मी धनिकाच्या दारी त्यासाठी चाललो. विष्णू म्हणाले, इतकी वर्ष भिक्षेवर जगून तू दारिद्र्यातच राहिला आहे. पण दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी एक उपाय, सत्यनारायणची पूजा कर, त्यास शरण जा. शतानंदाने विचारले, हा सत्यनारायण कोण? विष्णू म्हणाले, सत्यनारायणाचे अनेक रूप. तो निश्चयी सर्वात व्यापलेला, दुःखी लोकांना तारणारा कुशल पुरुष आहे. आता ह्या वृद्धाच्या रूपाने तोच तुझ्यासमोर उभा आहे. असे म्हणून विष्णूने आपली खरे स्वरूप त्याला दाखवले. त्या दर्शनाने शतानंद प्रेमाश्रूने युक्त पुलकित झाला. त्याने त्याचे स्तवन केले, त्याच्या चरणात कोसळला. त्यानंतर त्याने विचारल्यावरून त्यांनी सत्यनारायण पूजा कशी करावी हे सांगितले व ते अंतर्धान पावले. शतानंद घरी गेला. त्याने सत्यनारायणाच्या सेवेचे महत्त्व लोकांना सांगितले. ते ऐकून प्रसन्न झालेल्या त्यांनी आपापल्या घरच्यांना सत्यनारायण पूजनाचे महात्म्य सांगितले आणि ते ऐकून सर्वजण आनंदले. यानंतर प्रत्येक घरी सत्यनारायणची पूजा भक्तिभावाने झाली. अखेर सर्वजण धनप्राप्ती होऊन श्रीमंत बनले. या कथेनंतर सुत महर्षी साधू वाण्याची कथा सांगू लागले. मणिपूरचा विजयी असा चंद्रचूड नावाचा राजा, तो त्याच्या प्रजेसह सत्यनारायणची पूजा करत असे. त्याच्याच नगरीत राहणारा साधू वाणिक नावाचा लक्षाधीश, तो एका नावेत संपत्ती भरून नदी किनाऱ्याने चालला होता. त्याने अनेक खेड्यांमध्ये अतिशय सुखी आणि मणिमुक्ताने सजवलेले छत्र घेतलेले लोक पाहिले. त्याने नाव थांबवून तेथे जाऊन चौकशी केली. तेथे चाललेल्या सत्यनारायणचा प्रसाद खाऊन तो म्हणाला, मला अपत्य नाही. तेव्हा सत्यनारायणच्या कृपेने जर अपत्य लाभ झाला तर मी सोन्याची पताका तयार करून सत्यनारायण करीन. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्याची पत्नी लीलावती हिने कमळासारख्या नेत्राच्या कन्येत जन्म दिला. साधू वाणिकास आनंद झाला. त्याने बरेच दान दिले. पुढे मुलीच्या कौतुकात व्यापार उद्योगात तो सत्यनारायण करण्यास विसरला. मुलगी मोठी झाल्यावर त्याचे तिने लग्न करून शंख जावयासही स्वतःच्या घरी ठेवून घेतले. थोड्या दिवसांनी तो शंख व्यापारासाठी जहाज घेऊन परदेशी गेले. देशोदेशी व्यापार करीत नर्मदा नदीकाठी एका देशात थांबले. त्या देशाच्या राजाचा खजिना त्याच वेळी चोरांनी लुटून नेला. चोर सापडत नव्हते. राजाने शिपाईने धमकावले की जर चोरांना पकडले नाही तर तुम्हाला कडक शिक्षा करीन. त्या सेवकाच्या तावडीत साधू शंख सापडले. त्यांना राजाने कैदेत टाकून त्याचे सर्व धन माल जप्त केला. इकडे साधूच्या घरातले सर्व धन वगैरे चोरांनी पळवले. त्याची पत्नी मुलगी घरातल्या वस्तू विकून कशी बशी गुजराण करू लागले. एकदा गावातल्या एका धनिकाकडे त्याची मुलगी जेवायस गेली. तेथे सत्यनारायणची पूजा केली. त्यापुढे तिने प्रार्थना केली, देवा, माझे पती पिता घरी परत येऊ दे, मी तुमची पूजा करेन. घरी येऊन तिने ही गोष्ट आईला सांगितली. तेव्हा साधूची पत्नी शिल्पाल गुप्त नावाच्या माणसाकडे गेली. त्याने तिला 5 निष्कद्रव्ये दिले. हे पैसे घेऊन तिने सत्यनारायणची पूजा केली. त्याचवेळी इकडे राजा त्याच्या मंत्र्यांना स्वप्नात सत्यनारायणाने येऊन सांगितले की साधू व शंख निर्दोष आहे. दुसऱ्या दिवशी राजाने दरबारात त्याची चौकशी करून त्यांना सोडून दिले. त्यांना जेवायला घेऊन त्यांना भरपूर द्रव्य दिले. ते दोघे जहाजात चढणार एवढ्यात एका वैराग्याने त्यांना सत्यनारायण न केल्याची आठवण करून दिली. तेव्हा त्याने चूक
पटल्याने त्यास धन देऊन घरी पोहोचल्यावर करायचा निश्चय केला. 7 दिवसात ते दोघे गावी परतले. त्यानंतर साधूने 1,00,000 मुद्रा खर्च करून मोठा सत्यनारायण केला. त्यानंतर बरीच वर्ष सुखे भोगून तो स्वर्गलोकी गेला. या कथा ऐकणारा भगवान विष्णूस जास्त प्रिय होतं. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा पाणिनी, बोपदेव, पतंजल या महर्षीच्या कथा बघूया. हरये नमः. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.